हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया. मात्र राजकीय पक्ष महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार हे अद्यापही अस्पष्ट. मुंबई पालिकेच्या 227 पैकी 125 जागांसाठी मनसेची यादी तयार. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीआधी घेतला जागांचा आढावा. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सेनेशी चर्चा करण्याची शक्यता. मुंबई महापालिका निवडणुकीत आक्रमकतेनं उतरा, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा आणि हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करा. भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीत पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश. नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची आज एकत्रित पत्रकार परिषद. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद होणार. सलग दुसऱ्या दिवशी आज मनसेची बैठक. पक्षाचे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष राहणार उपस्थित. राज ठाकरे कोणता कानमंत्र देणार याकडे लक्ष. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा पुन्हा दणका. आमदार निधीतून 2 रुग्णवाहिका स्वतःच्या संस्थेला दिल्याप्रकरणी सिल्लोड पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश. पार्थ पवारांचा राष्ट्रवादीतील नेत्याकडूनच घात. शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा खळबळजनक दावा. 70,000 कोटींच्या कथित घोटाळ्यावरही बोट. मुंबईतील आंदोलन प्रकरणी मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स. आज जरांगेंसह इतरांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना. फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस घेराव घालणार. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली. अजिंक्य नाईक, मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड इच्छुक. तर 12 नोव्हेंबरला निवडणूक. बाबा सिद्दीकी आणि सलमान खानच्या घरावर हल्ला करणाऱ्या अनमोल बिश्नोईला कॅनडात अटक केल्याची माहिती. अटकेतील व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू. मुंबईसह राज्यात थंडीचा जोर वाढला. धुळे 8 तर परभणीचं तापमान 10 अंशांवर. कोकणातही पारा 20 अंश सेल्सिअसच्या खाली.